राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं अखेर राज्य मंत्रिमंडळामध्ये पुनरागमन झालेलं आहे। आज राजभवनामध्ये त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। राजभवनामध्ये हा शपथविधीचा सोहळा सुद्धा पार पडला। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप झाल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा खातं पुन्हा एकदा भुजबळ यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे। महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यावर भुजबळांचा पत्ता कट झाला होता आणि त्यानंतर भुजबळ यांनी तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। समता परिषदेच्या जागोजागी सभा आणि मेळावे घेत भुजबळ यांनी प्रत्येक वेळेला आपली भूमिका सुद्धा मांडली होती। भुजबळांनी नाराजी व्यक्त करत असताना अजित पवार यांना सुद्धा लक्ष केलं होतं, मात्र अजित पवार यांची साथ त्यांनी सोडली नव्हती। आता भुजबळ मंत्रिमंडळामध्ये परतले आहेत। कोणत्याही खात्याची आपण मागणी केलेली नाही, मुख्यमंत्री देतील ते खातं आपल्याला चालेल असं भुजबळांनी म्हटलंय। सब जो अभी अच्छा हुआ आखिरी बार तो सब अच्छा है। इसके पहले हमने देखा है आपने जो विभाग लिए हैं काफ़ी सराहनीय तरीके से संभाले गए हैं। आगे इस विभाग की उम्मीद है क्या कुछ जो है वो तो जो है मुख्यमंत्री और जो मुख्यमंत्री तय करे वो कोई प्रॉब्लम नहीं। कौन से विभाग की इच्छा जताई है? कौन से विभाग की इच्छा जताई गई है? अरे हमने कुछ विभाग कुछ नहीं, जो देगा वो करेगा, हमको सब चलता है। अभी जो है 91 से जो मैं मंत्री बनते आया हूँ, अभी सारे जो है विभाग संभाले हैं हमने। चलिए होम मिनिस्ट्री से लेकर सब चलिए। थैंक यू। दरम्यान भुजबळांच्या मंत्रिपदासाठी पडद्यामागे घडलेल्या घडामोडी एबीपी माझाच्या हाती लागल्या। 8 दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक झाली आणि यानंतर छगन भुजबळांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली। या बैठकांमध्ये भुजबळांच्या मंत्रिपदाच्या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। तर अमित शहांसोबत बोलणं झाल्याच्या नंतरच मंत्रिपदासाठी भुजबळांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार टीका केली। भ्रष्ट व्यक्तीला मंत्रिमंडळामध्ये स्थान का देता असा सवाल अंजली दमानिया यांनी सरकारला विचारलाय। धनंजय मुंडेंविरोधात लढले, ते बाहेर पडले, तर पुन्हा आता छगन भुजबळांना डोक्यावर परत आणून बसवलं गेलंय। तर आता मी लढावं की नाही अशा सध्या माझ्या पुढे हे मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि त्याच्यावर मी आज संध्याकाळी खरंच एक भूमिका घेणार आहे। आज संध्याकाळपर्यंत मी पत्रकार परिषद घेऊन याच्या पुढे मी लढणार की नाही, की आता हा लढा सोडून द्यायचा, याच्यावर मी आज संध्याकाळपर्यंत विचार करून भूमिका घेणार आहे आणि खरंच काय ते ठरवणार आहे। कारण आता खरं कंटाळा आला, म्हणजे त्रास होतो, राग येतो आणि आपण कशासाठी लढतोय असा प्रश्न देखील पडतोय। अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय, पण मला याच्यातून 100% वाटतं की छगन भुजबळला काय दिलंय म्हणता आता तुम्ही याला तात्पुरतं नादी लावलं दिसतंय चॉकलेट बहुतेक। मला 100% वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला, जिल्हा परिषद पुरतं दिला असेल, खाना म्हणले असेल थोड्या उड्या आणि पुन्हा त्यांचं विरजन पडल। 100% पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडन असं वाटतंय। शंका तीच आहे, तात्पुरतं दिलंय। भुजबळांच्या एंट्रीमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपदाची स्पर्धा चांगलीच वाढणार आहे। सरकार स्थापनेला 100 दिवस उलटून गेले तरी सुद्धा नाशिकला काही पालकमंत्री अद्यापही मिळालेला नाहीये। गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा होऊन नियुक्ती मात्र थांबवण्यात आली होती। दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्या रस्सीखेचामध्ये आता भुजबळ यांची सुद्धा एंट्री झाली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्रीपद नेमकं कुणाला मिळणार याचीही उत्सुकता आहे। पालकमंत्रीपद हा पक्षापक्षामधला वाद आहे, हा काही माणसांमधला वाद नाहीये। कोणाकडे द्यावं कोणाकडे नाही अजून त्या बाबतीत निर्णय झालेला नाही। मग रायगड असेल, नाशिक असेल, हे दोन्ही जिल्हे अजून पालकमंत्री या ठिकाणी नाही आहेत। मला वाटतं लवकरच त्या संदर्भामध्ये निर्णय होईल। जो काय निर्णय होईल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।